छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल शुक्रवारी वर्धा सेवाग्राम येथे अहिंसा के रास्ते या कार्यक्रमात उपस्थित झाले। यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमात जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली। आश्रम परिसरात शांती प्रार्थनेत हजेरी लावली। महात्मा गांधी यांच्या आश्रमात येऊन प्रत्येक माणसाला नवीन ऊर्जा मिळते। या पावनभूमीला माझा त्रिवार नमन आहे। सध्याच्या परिस्थितीत महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारांची जगाला आणि भारताला अनुकरण करण्याची गरज आहे। केंद्र सरकारने आपली हट्टी मानसिकतेचा त्याग करून मागील 50 दिवसांपासून भयंकर थंडीमध्ये दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या अन्नदात्यांच्या मागण्या मान्य करीत तिन्ही कृषी कायदे परत घ्यावे। कारण केंद्र सरकारने जे 3 काळे कायदे शेतकऱ्यांसाठी आणले ते जर शेतकऱ्यांच्या हिताचे नसतील तर देशातील शेतकरी तसे सांगत असतील तर मग ते परत घेऊन मोठ्या मनाने सहकार्य करून कास्तकारांचे हितचिंतक बनावे, असे भूपेश बघेल म्हणाले। कानून जिसके लिए बनाया जा रहा है उसको स्वीकार नहीं है तो कानून वापस ले लेना चाहिए। बहुत सिंपल सी बात है। ये दरअसल में पूंजीपतियों के लिए बनाया गया कानून है। अभी तक के ये लोग जितने भी उद्योग हैं उसको बेचने का काम किए, फिर रेलवे स्टेशन बेचने का काम किए, एयरपोर्ट बेचने का काम किए। अब निगाह किसानों की ज़मीन पर है और किसान समझ चुके हैं और इस कारण से आज देख लीजिए 1.5 महीने से ऊपर हो गया उनका आंदोलन और सुप्रीम कोर्ट ने भी कहा कि इसको रोका जाए। तो भारत सरकार को चाहिए कि ये काले कानून वापस ले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।